Hello, dear friends. How are you? I hope all of you are fine and doing well in this pandemic situation. Friends, before getting into the main topic, I would like to ask a very simple question to you all. My question is, what are basic needs of human beings? I am sure you all know the correct answer. Human beings' basic needs are food, water, air, and shelter. But I would like to add one more thing to these basic needs. That is communication skill. Friends, what do you think? Isn't communication skill is a basic need for human beings? मित्रांनो, जसे अन्न, हवा, पाणी आणि निवारा ह्या आपण मानवांच्या मूलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे बोलण्याचे किंवा संवाद साधण्याचे कौशल्य ते पण खूप महत्त्वाचे आहे. Dear friends, we human beings are social animal. We interact with others. We share our thoughts, ideas and feelings with each other. Communication plays very important role in our life, be it a student, a teacher or any other professional. You may have the best idea, but without communication, you cannot share it with others. आपल्या मराठीमध्ये एक खूप छान म्हण आहे बघा. असं म्हणतात की ज्याला बोलले जाते त्याचे चणे पण विकले जातात आणि ज्याला बोलता येत नाही ना त्याचे सोने पण विकले जात नाही. या म्हणीतूनच आपल्याला संवाद साधण्याचे जे कौशल्य आहे किंवा बोलण्याचे जे कौशल्य आहे ना त्याचे महत्त्व समजते. डिअर फ्रेंड्स, बेसिकली लँग्वेज इज अ मीडियम ऑफ कम्युनिकेशन अँड द ॲबिलिटी टू स्पीक डिफरंट लँग्वेजेस ऑलवेज हेल्प्स अस टू कम्युनिकेट विथ पीपल नॉट ओनली फ्रॉम डिफरंट स्टेट्स but from different countries as well. Actually, we Indian people know multiple languages. We can take example of our Maharashtrian people. We Maharashtrian people can understand and speak obviously our mother tongue Marathi and the second India's official language Hindi as well. We feel so comfortable when it comes to deal with Marathi and Hindi. But when it comes to deal with English, most of us can understand it very well, but face different types of challenges and difficulties while speaking. There is big why in front of this sentence. Dear friends, on this note, I would like to share a joke with you. एकदा एका गावातील नामवंत सरपंचांना परदेशात जाण्याची संधी प्राप्त होते. आता परदेशात जायचं म्हटल्यानंतर इंग्रजी भाषा तर आलीच पाहिजे, म्हणून ते गावातील सो कॉल्ड इंग्रजी तज्ज्ञाकडे जातात मार्गदर्शन घेण्यासाठी. त्यांना जाऊन म्हणतात की मला परदेशात जायचे आहे, मला अशी 3 शब्द सांगा की जे तिथं खूप कॉमनली यूज होतात, ज्यामुळे मी त्यांच्याशी संवाद साधू शकतो. इंग्रजी तज्ज्ञ म्हणतात, सरपंच साहेब घ्या लिहून. येस, नो, थँक्यू. सरपंच ते शब्द लिहून घेतात, रात्रभर पाठ करत बसतात. येस, नो, थँक्यू, येस, नो, थँक्यू. शेवटी त्यांचं जे 3 शब्द असतात ते पाठ होतात आणि तो त्यांचा परदेशवारीचा दिवस उजाडतो. त्या दिवशी सकाळी उठून तयार होऊन सरपंच साहेब विमानतळावरती जातात. विमानामध्ये बसतात. विमान टेक ऑफ करते. त्या विमानामध्ये एका इंग्लिश लेडीची पर्स हरवलेली असते. ती इंग्लिश लेडी प्रत्येक ट्रॅव्हलरच्या जवळ विचारत असते, हॅव यू फाउंड माय पर्स, हॅव यू फाउंड माय पर्स. असे करत करत ती सरपंच साहेबांच्या जवळ येते. सरपंच साहेबांना म्हणते, हॅलो मिस्टर, हॅव यू फाउंड माय पर्स. सरपंच साहेब म्हणतात, येस. इंग्लिश लेडी म्हणते, ओ दॅट्स ग्रेट, प्लीज गेट बॅक टू मी. सरपंच साहेब काय म्हणणार, नो. त्यानंतर ती इंग्रजी लेडी सरपंच साहेबांच्या मस्त एक कानाखाली ठेवून देते जोरात. सरपंच साहेब काय म्हणणार, थँक्यू. बघा, हा विनोदाचा भाग, परंतु या विनोदातून आपल्याला इंग्रजी भाषेचे जे महत्त्व आहे ते आपण समजू शकतो की आपल्याला जर परदेशामध्ये किंवा परदेशी व्यक्तींशी जर आपल्याला संवाद साधायचा असेल तर इंग्रजी भाषा आपल्याला आलीच पाहिजे. फ्रेंड्स, यू मे बी थिंकिंग, सर वी नो द इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश, बट लेट अस नो व्हॉट टू डू, हाऊ टू डू, or you may have this kind of feeling also. Well, no need to worry friends, because I have come here with all kinds of solutions and answers for your English speaking issues with the help of
10 years of my teaching learning experience, different training programs which I have attended and conducted as well. Friends, this is Dilip Kakade. I am a teacher and more than that, I am a learner of English language. I am bringing a series of videos on this channel. I welcome you all to my channel, Decades Class. Let us quickly get into what you will get on this channel. First, you will get the systematically designed English speaking course with the help of different videos. You will get learning in different but in interesting way. You will get important vocabulary also. You will get opportunity to practice with different types of tools. And most important, you will learn with fun by the help of different types of activities and language games. Friends, as we all know that there is no any age limit for learning and there is no any barrier of medium for English learning. Thus, this channel is helpful for each and every learner of English language. मित्रांनो, इंग्रजी भाषा बोलण्याबद्दलचे जेवढे काही तुमचे प्रश्न आहेत, जसे की इंग्रजी बोलायला कुठून सुरुवात करावी, कशी शिकावी, स्टेप बाय स्टेप लर्निंग कशी करावी, या सर्व प्रश्नांची उत्तर घेऊन मी या चॅनलवरती आलेलो आहे. या चॅनलवरती तुम्हाला या सिरीज ऑफ व्हिडिओज मधून इंग्रजी बोलण्याबद्दलचे जेवढे काही तुमचे जे इश्यूज आहेत ते सर्वच्या सर्व स्टेप बाय स्टेप क्लिअर होतील. मी सर्व टीचर्स, सर्व विद्यार्थी, सर्व पालकांना विनंती करतो की या चॅनलवरील व्हिडिओ प्रत्येक स्टेप बाय स्टेप ज्या असतील ते तुम्ही प्रत्येकाने फॉलो करावे, बघावे आणि त्याचा फायदा घ्यावा. तुमच्या कॉन्टॅक्ट मधील सर्व जे इंग्लिश लर्नर आहेत त्यांना हे व्हिडिओ शेअर करा, जेणे की ते पण आपल्या या जर्नीचा भाग होतील. I would personally request to all teachers, students of every standard or grade and parents also to watch the videos of this channel and share these videos with others too who are interested in English learning, so that we all will go hand in hand on this beautiful journey of English language learning. Dear friends, in upcoming video, you will get answer of these 3 questions. Why can't we speak in English? What to do to speak in English? And how can we speak in English? Dear friends, I am very sure you will definitely notice difference within you from the very first video. Till then, I am going to take your leave. Friends, keep learning and growing. Have a nice time. Bye bye. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला हिट करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळत राहील. धन्यवाद.